नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कृषी विलेज रिसॉर्ट सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्र हो, सांताक्रूज येथून सन्माननीय श्री सचिन धावडे या माऊलींचा एक प्रश्न आलेला आहे आपल्याकडे की गंध म्हणजेच टिळा हा कपाळावर का लावावा आणि तो कोठे लावावा आणि त्याचे फायदे किंवा लाभ कोणते आहेत, असा सचिन धावडे यांचा प्रश्न आलेला आहे. आणि या प्रश्नाला अनुसरून आज आपण आजचा हा व्हिडिओ बनवित आहोत. खरं तर कपाळावर गंध लावणे ही सांस्कृतिक आपली पद्धत आहे, आपला नियम आहे. आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली ही एक संस्कृती आहे. परंतु आजच्या या लाईफस्टाईलमध्ये, या बदलत्या काळामध्ये कपाळावर गंध लावणे ही मला वाटते हल्लीच्या लोकांना थोडीशी लाज वाटू लागली आहे. म्हणूनच कपाळावर गंध लावणे ही पद्धत आता कमी कमी होत चाललेली आहे. आध्यात्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या ही कपाळावर गंध लावणे ह्या गोष्टीसाठी मान्यता दिलेली आहे. दोन्ही डोळ्यांच्या मध्ये म्हणजे इथे आज्ञाचक्र असते आणि आज्ञाचक्रावर टिळा लावणे हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याचे लाभही अनेक आहेत. याच्यामुळे आपल्याला महत्त्वाचं म्हणजे मनाची एकाग्रता लाभते. बऱ्याच लोकांचं म्हणणं असते की आम्हाला ध्यान करतेवेळी किंवा कुठलीही गोष्ट करतेवेळी आमचं मनाची एकाग्रता आम्हाला मिळत नाही. तर जर आपण या आज्ञाचक्राच्या ठिकाणी आपण जर टिळा लावला किंवा गंध लावलं तर आपल्याला मनाची एकाग्रता साधता येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टिळा लावल्याने आपल्याला वाईट गोष्टींकडे मन आपलं वळत नाही. कपाळातून जाणाऱ्या सर्व रक्तांच्या नसाचा उगम म्हणजे एक केंद्रीय स्थान हे इथेच आहे. या ठिकाणी टिळा लावतेवेळी जो थोड्या प्रमाणात का होईना जो दाब दिला जातो, त्या दाब दिल्यामुळे आज्ञाचक्रातील एकत्र असलेल्या या नसा सक्रिय होतात आणि आपल्या रक्तपेशी उत्तेजित म्हणजे चांगल्या काम करू शकतात. हा सुद्धा फार मोठा आपल्याला उपयोग होऊ शकतो. दुसरी गोष्ट, रोज जे लोक चंदनाचा टिळा लावतात ते नेहमी तुम्हाला उत्साही दिसतील. तणाव, डोकेदुखी यासाठी सुद्धा चंदनाचा टिळा हा आज्ञाचक्राकडे लावल्याने ही डोकेदुखीसुद्धा कमी होऊ शकते. आता आपल्याला काही लोक उभा टिळा लावतात, काही लोक आडवं भस्म लावतात, अर्थात तो टिळाच म्हणावा लागेल. तर कृष्णवर्गीय म्हणजे विष्णूची भक्ती करणारे जे उपासक आहेत ते उभा टिळा लावतात आणि जे शिव उपासक आहेत ते नेहमी आडवा टिळा लावतात. या ठिकाणी आडवा टिळा आणि उभा टिळा हा कसाही जरी टिळा लावला तरी वैज्ञानिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या आपल्याला त्याचा फायदा हा होऊच शकतो. आता टिळा म्हटल्यानंतर त्याचे एक प्रकार पण आहेत. चंदनाचा टिळा आहे, केशरचा टिळा आहे, रक्तचंदनाचा टिळा आहे, गोपीचंदनाचा टिळा आहे, अबीरबुक्क्याचा टिळा आहे, पिंजरीचा टिळा आहे, अष्टगंधाचा टिळा आहे. असे अनेक प्रकारचे टिळे आपण लावू शकतो. कुठलेही टिळे लावलात तरी त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ईश्वर आपल्याला जर प्राप्त करायचं असेल, ईश्वरी कृपा जर आपल्याला संपादन करायची असेल तर आपलं साध्य असतं
ईश्वर. आणि जर आपल्याला ते प्राप्त करण्यासाठी साधन जर लागत असेल तर ती म्हणजे बुद्धी. आणि बुद्धीचं सुद्धा उगमस्थान इथेच आहे. आणि या बुद्धीचं जर आपण तिळारूपी पूजन केलं तर नक्कीच बुद्धीमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते असं आपलं अध्यात्म सांगतं. दुसरी गोष्ट, टिळा लावल्यामुळे आपोआप आपल्याला स्वतःला सुचिर्भूतपणा जाणवू शकतो. सुचिर्भूतपणा जो म्हणतो आपण तो आपल्याला जाणवू शकतो. चेहऱ्यामध्ये एक प्रकारचे मांगल्याचे भाव येऊ लागतात. नित्य गंध लावणारी व्यक्ती ही मरणोत्तर वैकुंठापर्यंत जाते असं आपल्या धर्मशास्त्राने सांगितलेलं आहे. बघा, आपल्या शरीरामध्ये एकंदर 3 प्रकारच्या नाड्या आहेत असं आपला आयुर्वेद सांगतं. इडा, पिंगळा आणि सुषुम्ना अशा 3 प्रकारच्या नाड्या आहेत. आणि ह्या तिन्ही नाड्यांचं सुद्धा केंद्र या ठिकाणीच आहे. आणि या ठिकाणालाच आपल्या आत्म्याचं गुरुस्थान समजतात. म्हणूनच बघा, हे जे ठिकाण आहे किंवा ही जी जागा आहे ही किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला या माहितीवरून समजून येईल. आणि टिळा लावल्याने कित्येकांच्या स्वभावामध्ये बदल होत असते वेळीसुद्धा दिसतो. एखादा माणूस चिडखोर असेल, एखादा माणूस वात्रट असेल तर त्यालासुद्धा जर आपण टिळा लावण्याची सवय लावून दिली तर त्याच्या स्वभावामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. आता टिळा लावण्यासाठी काही बोटांच्या माध्यमातून सुद्धा अध्यात्मामध्ये गोष्टी काही सुचवलेल्या आहेत. एक म्हणजे जर अंगुष्ट्याने जर आपण टिळा लावला, म्हणजे असा अंगठ्याने जर टिळा लावला तर अशा व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते. जर तर्जनी याने जर टिळा लावला तर त्याला त्याच्या शत्रूंचा नाश होतो. आणि मध्यमा म्हणजे मधलं बोट याने जर टिळा लावला, थोडासा असा दाब देऊन, तर त्याला धनप्राप्ती होते. आणि अनामिका याने जर टिळा लावला तर आपल्याला शांती मिळू शकते. आणि जर का आपण चंदनाचा टिळा लावला आणि त्यावर तांदूळ जर आपण चिकटविले तर आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते. असे वेगवेगळे निकष आपल्या पुराणात किंवा आपल्या शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे असे टिळे आणि टिळा लावण्याची बोटं याबद्दल माहिती आपल्याला मिळू लागली आहे. दुसरी गोष्ट, दोन्ही भुवांच्या मध्ये कपाळावर म्हणजे इथे याला अग्नचक्र असं म्हणतात. अग्नचक्रावर जर आपण टिळा लावला तर त्याचे सुद्धा त्याचे सुद्धा उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतात. मनाची एकाग्रता तर मिळतेच, पण याच्यामध्ये ह्याला तिसरा डोळा सुद्धा म्हणतात. मानवाचा तिसरा डोळा म्हणतात. तर इथे लावल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरातील उष्णता कमी होते आणि आपल्या शरीरामध्ये शांतता, मनामध्ये शांतता प्रस्थापित होते. त्वचेचे रोग ज्यांना आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी, म्हणजे ज्याला तिसरा डोळा आम्ही म्हटलं, अग्नचक्र म्हटलं, इथे या ठिकाणी जर टिळा लावला तर त्वचेचे रोगसुद्धा बरे होण्यास आपणास मदत होते. निद्रानाश ज्या लोकांना आहे अशा लोकांनी सुद्धा या अग्नचक्रावर जर टिळा लावला तर निद्रानाश कमी होऊन आपल्याला झोपसुद्धा चांगली मिळू शकते असंही या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि गंध हे बुद्धीचं, मांगल्याचं प्रतीक आहे हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. आणि टिळा लावणे आणि गंध लावणे
ही स्त्री पुरुष या दोघांनाही आपल्या धर्माने अधिकार दिलेले आहेत. पूर्वीपासून आपल्या धर्मामध्ये स्त्रिया कुंकू लावत असत. कुंकवामुळे सुद्धा त्यांचा ताणतणाव कमी होत असे. शरीरामधील उष्णता ही संतुलित होत असे. दिवसभर काबाड कष्ट केल्यानंतर सुद्धा मनाला शांतता मिळण्याचं आणि शरीराला आराम मिळण्याचं सुद्धा काम या बायकांच्या टिळ्यामुळे मिळत असे, म्हणजे मिळू शकते. परंतु आजकाल लाईफस्टाईल बदलल्यामुळे कुंकू लावणे हे प्रघात कमी झालेलं आहे आणि ही जागा टिकलीने घेतलेली आहे. परंतु असो, कालाय तस्मै नमः या उक्तीप्रमाणे कुंकू न लावता जरी स्त्रियांनी टिकली लावली तरीसुद्धा काही प्रमाणात हे सांगितलेले उपयोग किंवा या सांगितलेले लाभ तुम्हाला मिळू शकतील. टिकली ही टिकली. परंतु आत्ता तर बऱ्याच मुलींच्या किंवा स्त्रियांच्या कपाळावरच्या टिकल्यासुद्धा नाहीशा होत चाललेल्या आहेत. त्याला काय म्हणावं बरं? परंतु सौभाग्याचं प्रतीक आणि खऱ्या अर्थानं स्त्रियांच्या शृंगारामध्ये कपाळावरचा टिळा हा खरोखरच सौंदर्य फुलवून देतो, हे माझ्या माता भगिनींनी विसरायला नको. योग साधना शिकवणारे योग शिक्षकसुद्धा या ठिकाणी आज्ञाचक्र आणि अग्नचक्र या दोन्ही चक्रांचं महत्त्व योग शिक्षकसुद्धा सांगतात. ते सुद्धा या ठिकाणीच लक्ष प्रथम केंद्रित करायला सांगतात. याचं कारणच हे आहे की सर्व नाड्यांचं मूलस्थान या ठिकाणी आहे. मग या ठिकाणी जर आपण गंध लावलं तर आपल्या आत्म्याची पूजा केल्यासारखं होतं. दुसरी गोष्ट, शास्त्रामध्ये असंही सांगितलेलं आहे, कुठलंही मंगल कार्य किंवा धार्मिक कार्य करतेवेळी गुरुजी आपल्याला प्रथम टिळाला लावायला सांगतात आणि नंतर टिळा हा किंवा गंध देवाला अर्पण करायला सांगतात. म्हणजे बघा किती याचं महत्त्व आहे. याचं कारण ती पूजा करतेवेळी तुमची त्या पूजेला एकाग्रता यावी, तुमच्या शरीरामध्ये सुचिरभूतपणा यावा, हा त्याचा मागचा उद्देश असतो. आता जर का आपण बाहेर फिरतेवेळी, ऑफिसला जातेवेळी, समाजात वावरतेवेळी जर आपल्याला टिळा लावायची जर लाज वाटत असेल तरीसुद्धा एक छोटासा उपाय माझ्या मित्रांना मी सुचवू शकतो. आपण आंघोळ केल्यानंतर रोज आपल्या घरातील देवासमोर जातो, हात जोडतो आणि देवासमोर नतमस्तक होऊन देवाची प्रार्थना करतो. पण हे कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंत हे घडू शकतं. जेव्हा आपला आत्मा हे शरीर सोडून जाईल त्यावेळी आपण ही देवाची पूजा करू शकणार नाही. म्हणूनच देह देवाचे मंदिर असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणून आपण या देहाची प्रथम पूजा करावी. हा देह आहे म्हणून आपण देवाची पूजा करू शकतो. मग अशा मंडळींनी आंघोळ केल्यानंतर देवासमोर जाऊन प्रथम गंधाचा किंवा कुंकवाचा जे आपल्याकडे उपलब्ध असेल त्याचा टिळा या मध्यभागी लावावा आणि त्यानंतर आपण आपलं घर सोडून आपल्या नेहमीच्या कार्याला जावं. मग कालांतराने तो टिळा पुसला गेला तरी चालू शकेल. पण निदान नित्यनेमाने देवाची पूजा करतेवेळी जर आपण हा टिळा इथे लावला तर आपणास नक्कीच या टिळा लावल्याचे जे फायदे सांगितलेले आहेत ते मिळू शकतात. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाची पाद्यसेवन भक्ती साधण्याचा पण योग या टिळ्यामुळे मिळू शकतो. कसा? तर जेव्हा आपण देवासमोर नतमस्तक व्हायला जाऊ तेव्हा प्रथम ते गंध लावण्यापूर्वी, आपल्याला गंध लावण्यापूर्वी हे हात किंवा ही हाताची बोटं देवाच्या मूर्तीच्या चरणाला किंवा जेव्हा आपल्याकडे देवाचा फोटो असतो त्या फोटोमधील देवाच्या चरणाला
हे प्रथम हात लावावे, त्याचा स्पर्श करावा आणि मनामध्ये अशी भावना जागृत करावी की आपण आपल्या परमप्रिय परमेश्वराचे चरण पकडलेले आहेत आणि त्याचा चरण स्पर्श करून मग त्या बोटाने कुंकू किंवा गंध यामध्ये ती बोटं लावून आपल्या मधोमध किंवा ज्या ठिकाणी आपल्याला सांगितलं अग्नचक्र बरोबर किंवा आज्ञाचक्र या ठिकाणी हा टिळा लावावा. एवढं मात्र आपण नक्कीच करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये किंवा आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की कळवा. लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर का तुम्ही आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.